मैत्रिणींनो, आज सुद्धा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मोस्ट इंटरेस्टिंग असा व्हिडिओ. म्हणजेच आज मी बिलकुल सुद्धा साडी नेसणार नाहीये, ट्रेडिशनल लुक करणार नाहीये, तर आज मी शिकवणार आहे तुम्ही जबरदस्त अशा क्लासी आणि रिच कसं दिसू शकता तुमच्या कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये, महत्त्वाच्या मीटिंग्समध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. जर तुम्हाला फॉर्मल लुकमध्ये जायचं असेल तर सगळ्यांची नजर ही फक्त तुमच्यावर राहील, तुमच्यापासून हटणार नाही. आणि सगळ्यात आधी डॅन माझा आउटफिट तुम्ही बघून घ्या. खूप सुंदर क्लासी असा कॉर्पोरेट लुक मी आज करणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आज आहे आमच्या जुलै बॅचचा फर्स्ट डे, इंट्रोडक्शन डे, आणि हे सुंदर असं वेअर करून मी सगळ्यांना भेटणार आहे. चला, वेळ वाया न घालवता फटाफट सुरुवात करूया. लेट स्टार्ट. सगळ्यात आधी लावते मॉइश्चरायझर. मला हा मेकअप खूप फास्ट करावा लागणार आहे कारण की ऑलरेडी झाला आहे मला लेट, त्यामुळे मला बिलकुलसुद्धा वेळ नाही आहे. त्यामुळे मी आत फास्ट कशी रेडी होते ते बघा. सगळ्यात आधी फटाफट लावून घेतलेलं आहे मी मॉइश्चरायझर. त्यानंतर यूज करणार आहे मी सनस्क्रीन. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तुम्ही कुठल्याही ब्रँडची यूज करू शकता, एनी ब्रँड. आणि मी पटापट लावून घेतलेली आहे सनस्क्रीन. कधी कधी असं होतं ना की आपला महत्त्वाचा दिवस असतो आणि आपल्याला थोडासा लेट होतो, आणि ऑलरेडी मला झालेला आहे लेट. आणि मला आता बघा प्रॉडक्ट पण फटाफट शोधते आणि घेते. त्यानंतर मी करणार आहे माझी कलर करेक्टिंग. कलर करेक्टिंगसाठी आपला फेवरेट शेड मेकअप स्टुडिओचा ओरिएंटल. आज माझा हात एकदम सुपर फास्ट चालतो आहे कारण की ऑलरेडी मला लेट झालं आहे आणि मला काहीही करून 10 मिनटाच्या आत व्हायचं आहे रेडी. त्यामुळे मला आज बिलकुल टाईमपास करून चालणार नाही आहे. आणि त्यात तुम्हाला मला फायनल लुक पण माझा दाखवायचा आहे. चलो फास्ट. डोळ्याच्या वर पण लावते कारण डोळ्याच्या वर पण आपल्याला टॅनिंग असतं. हो. चला, मी आज यूज करणार आहे फाउंडेशन यूज करते अफ्लेर्जाचं 3 नंबर, आणि शेड आहे लाईट मीडियम. आणि मी पटापट हे लावून घेणार आहे फेसला कारण की आज माझा थोडासा अजून एक इंटरेस्टिंग आम्ही शूट पण करणार आहे. त्यासाठी मेकअप, आता हाच मेकअप मी पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहे. त्यामुळे फटाफट आज फाउंडेशन मेकअपच करूया. फाउंडेशन कसं थोडं हाय कव्हरेज असतं ना, त्यामुळे ते छान दिसेल. आज थोडंसं हायलायटिंग झोनला मेबलिनचं कन्सिलरसुद्धा यूज करते, थोडासा चेहऱ्यावर ब्राईट इफेक्ट आणि छान असा दिसावा म्हणून. हे आपले हायलायटिंग झोन असतात, ह्याच्यावर थोडंसं असं फाउंडेशन टोनच्या 2 शेड लाईट तुम्ही जर कन्सिलर लावलं तर तुमचा चेहरा हा थोडासा ग्लोईंग आणि मस्त तुमचे फीचर्स अजून एनहान्स होतात, छान दिसतात बघा. आणि हे कसं ब्लेंड करायचं आहे, जिथे लावाल तिथेच ब्लेंड करा, अख्ख्या चेहऱ्यावर पसरवून ठेवू नका. बघा मी कसं करते, जिथे मी अप्लाय केलं आहे तिथेच ब्लेंड करते. एक ब्राईटनेस मेंटेन राहतो आणि चेहरा अजून वाव दिसतो. आणि मी आज यूज केलं आहे मेबलिनचं कन्सिलर. बघा फटाफट कन्सिलर पण झालेलं आहे ब्लेंड. लूज पावडरनी बेसला करून घेऊया लॉक. ऑलवेज लॉकिंगसाठी लूज पावडरच यूज करा.
फटाफट फटाफट. बघा माझा हात एवढा फास्ट चालतो आहे ना, कारण ऑलरेडी मला थोडा उशीर झाला आहे. पण तसंही अनायसे मी तयारी करणारच होते, तर विचार केला तुमच्याबरोबर हा लूक शेअर करूया. फटाफट फटाफट फटाफट. आणि ज्यावेळी आम्ही मेकअप आर्टिस्ट आहोत तर रिअल ऑर्डरवर काम करतो, तेव्हासुद्धा ब्राईडला बिलकुलसुद्धा वेळ दिला जात नाही. अगदी 45 मिनिट्स 1 आवर पण हार्डली मिळतं. त्यावेळीसुद्धा आमचा हात असाच फास्ट 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 चालतो. आता मी फटाफट ब्लशर अप्लाय करून घेते आहे. मस्त असं नॅचरल शेडचं ब्लशर ऑलवेज मी अप्लाय करते. मला खूप आवडतं आणि खूप जास्त छान आणि क्लासी दिसतं. वाव, तुम्ही बघू शकता. स्माईल स्माईल करून जे चिकबोन असतं ना, तिथून थोडंसं असं लिफ्टेड घ्यायचं सीमध्ये, मग चेहरा खूप सुंदर दिसतो. थोडं नोजवर आणि चीन. चलो आता फटाफट फटाफट लिप पेन्सिल. आज मी यूज करते मेबलिनची लिपस्टिक आणि शेड आहे 388 मोका. आज थोडी वेगळी लिपस्टिक लावली आहे. बघा कशी खूप सुंदर शेड आहे बघा. ओके, आणि थोडासा लिप ग्लॉस पण ॲड करूया. आपण बघूया कुठे. आणि मी थोडासा लिप ग्लॉस पण ॲड करणार आहे. हा वेस्ट साईडचा वेस्ट साईडमधून घेतलेला आहे लिप ग्लॉस, आणि लिप ऑइल म्हणतात ह्याला. आणि हलकंसं मिडल ऑफ द लिप्स, खूप जास्त नका. बस एवढाच. बिकॉज आजच्या लुकमध्ये थोडंसं क्लासीनेस हवा, खूप जास्त ओव्हर लिप्स नाही दिसले पाहिजे. ठीक आहे, चला आता फटाफट फटाफट आय शॅडो करून घेते. आय शॅडोची साठी सगळ्यात आधी लायटर ब्राऊन कलर अप्लाय करून घेते डोळ्याच्या वर. दरवेळी तुम्ही विचार करत असाल की मी लायटर ब्राऊनच का अप्लाय करते, कारण की ब्राऊन हा एक खूप क्लासी कलर आहे आणि तो खूप छान असा दिसतो आणि खूप नॅचरल वाटतो. आणि ज्यावेळी तुम्ही कॉर्पोरेट लूक करता किंवा ऑफिस वेअरसाठी, त्यावेळी जेवढं नॅचरल ठेवता येईल तेवढं ते जास्त सुंदर दिसणार आहे. म्हणून मी मोस्टली कधीच डोळ्याच्या वर पिंक किंवा असे ब्राईट कलर्समध्ये जात नाही. मी नेहमी असे वॉर्म ब्राऊन, लायटर ब्राऊन, बिस्किट ब्राऊन असे कलर यूज करते. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा खूप सटल ब्राऊन कलर यूज केला आहे. आणि ऑफकोर्स मी आयलायनर यूज करणार आहे, कारण की अशा लुकमध्ये फक्त लायनर आणि लिप्स ह्याच्याकडे खूप मस्त लक्ष असतं. आणि मी यूज करते इनग्लॉटचं 77 नंबरचं आयलायनर, जे माझं फेवरेट आयलायनर आहे. आणि खूप सुंदर असं आयलायनर बी आता लावणार आहे, तुम्ही बघा. मला दिसतं मी क्लासी असं विंग लायनर अप्लाय करते, कारण की ह्यानी डोळे खूप जास्त सुंदर दिसतात.
आणि आज लायनर थोडं बोल्ड लावते, कारण की या लुकमध्ये बघा कुठेही डोळ्यावर चमकी शिमर असं ॲड नाही करायचं आहे. त्यामुळे मॅट लुकमध्ये या डोळ्याचं, या आय मेकअपमध्ये मेन असणार आहे तुमचं विंग लायनर. वाव, बघा किती सुंदर दिसते. म्हणजे तुम्ही बघत असाल ना, माझ्या चेहऱ्यावर पूर्ण डोळेच इतके सुंदर दिसतात. आता या डोळ्याचं पण लावून कंप्लीट करून घेते. फायनली माझं लायनर लावून झालं आहे आणि मी आज खूप मस्त असा बोल्ड लायनर लुक केला आहे. आणि चला मी आता फटाफट मस्कारा लावून घेते, कारण की आजचा लुक कम्प्लिटली डिपेंड आहे फक्त लायनरवर. आणि एकदम सुंदर आणि क्लासी दिसतो हे लायनर. फक्त या लायनरसाठी प्रचंड प्रॅक्टिस लागते. आता आम्ही एवढ्या वर्षापासून करतो आहे, तर हात आता मस्त बसला आहे. नाहीतर काही काही लोकांचं एक बरोबर येतं, दुसरं चुकतं. मस्त असा मस्कारा लावून घेते फेरारुसीचा. मस्कारा मस्ट आहे. आणि ज्यावेळी तुम्ही असं लायनर कराल तेव्हा डोळ्याच्या खाली प्लीज काही अप्लाय करू नका, डोळे असेच ठेवा. खूप सुंदर दिसतं. फक्त तुम्ही मस्कारा अप्लाय करू शकता, जो मी आता लावते खालच्या पापण्यांना, जेणेकरून डोळे खूप सुंदर आणि मोठे दिसतील. बघा ऑलमोस्ट माझा डोळ्याचा पूर्ण मेकअप कंप्लीट झाला आहे. चला आयब्रो डिफायनिंग करून घेते. फास्ट फास्ट फास्ट. नॅचरलच ठेवणार आहे आयब्रोज, खूप जास्त डार्क नाही करणार आहे. खूप नॅचरल. बघा मस्त वाटतात. वाव, बस चलो. ऑलमोस्ट माझा मेकअप झाला आहे. तुम्ही बघू शकता जवळून किती चांगला दिसतोय. स्पेशली आय मेकअप, डोळे. इथे व्हाईट लाईट आहे खूप. मी तुम्हाला नॅचरल लाईटमध्ये आता जाते आणि दाखवते. आणि केससुद्धा नॉर्मली आहे तसंच नेहमीप्रमाणे ठेवणार आहे. आणि आता आउटफिट घातल्यानंतर हा फायनल लुक कसा दिसतोय नॅचरल लाईटमध्ये बघायला विसरू नका. पटकन बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला नक्की कमेंट नक्की करा. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हा आहे आजचा माझा फायनल लुक. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आउटफिट आहे. आणि खूप फॉर्मल आणि सिम्पल आणि क्लासी. आणि मेकअपसुद्धा तुम्ही नॅचरल लाईटवर बघू शकता किती सुंदर आणि मस्त दिसतोय. स्पेशालिटी आहे हे बोल्ड विंग लायनर. आणि खूप जास्त रिच आणि क्लासी जर दिसायचं असेल तर नक्की हा लुक एकदा तरी करा. आणि फायनल व्हिडिओ आणि फायनल लुक तुम्हाला कसा वाटला, फायनल मेकअप तुम्हाला कसा वाटला हे सांगायला बिलकुल सुद्धा विसरू नका.